हॅलो नमस्कार, मी मनीषा तुमचं माझ्या किचन चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण उडीद पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत। उडीद पापड घरी बनवणे खूप सोपे आहे, पण बऱ्याच ताईंना जॉब असल्या कारणाने हे शक्य होत नाही। हे पापड अगदी कमी वेळात बनतात। चला तर मग बघूया। ह्या पिठामध्ये आपण हिंग, चवीनुसार मीठ, एक सुहाना पापड मसाला पॉकेट हे सर्व टाकून घेतल्याच्या नंतर त्याला दोन्ही हाताने चांगलं मिक्स करायचं आहे। मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला कोमट पाणी करून घ्यायचं आहे। कोमट पाणी झाल्याच्या नंतर आपण ते पाणी थोडं थोडं करून पिठामध्ये टाकून घ्यायचं। चला तर मग आता आपलं पीठ मळून तयार आहे। पीठ मळून झाल्यानंतर पिठाला तेल लावून 4 ते 5 तासासाठी मुराजण्यासाठी ठेवून द्यायचं। ह्यासाठी आपल्याला एक वरवंटा आणि पाटा लागणार आहे। पाट्याला चांगलं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आपलं पीठ पाट्याला चिटकणार नाही। आणि एका सुरीच्या साहाय्याने पीठ जेवढं लागेल तेवढं आपल्याला कट करून घ्यायचं। पिठाला पण थोडंसं तेल लावून कुठलीही कसर न करता आपल्याला जेवढं पीठ कुटलं जाईल तेवढं व्यवस्थित कुटून घ्यायचं, जेणेकरून आपला पापड लाटताना फाटणार नाही आणि नंतर तो जेवढा आपल्याला हवा तसा लांबेल पण। पीठ चांगले कुटून झाल्याच्या नंतर आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपण लाट्या काढून घ्यायच्या आणि ते एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायच्या। चला तर मग आता आपण पापड लाटायला घेऊया। पापड लाटताना आपल्याला तेलाचा वापर अगदी थोडासा करायचा आहे, जेणेकरून आपला पापड दीर्घकाळ टिकेल आणि खराबही होणार नाही। बघा तर मग आपला पापड लाटून तयार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व पापड लाटून तयार करून घ्यायचे आहे। पापड थोडे सुकले की आपल्याला सर्व एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कोवळ्या उन्हामध्ये परत एकदा त्यांना आपल्याला ऊन देऊन घ्यायचे, जेणेकरून आपला पापड चांगला राहील, खराब होणार नाही। हे बघा माझे 1 किलो प्रमाणामध्ये एवढे पापड करून तयार झालेले आहे। तर तुम्ही सुद्धा असे घरच्या घरी पापड करू शकता।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया मग आपण नवीन रेसिपीमध्ये. बाय.